सो मित्र नमस्कार, माझं नाव आहे सागर. आज माझ्याबरोबर आहेत दीपेंद्र म्हात्रे, सौरभ फ्रॉम डोंबिवली. सो आम्ही आलो होतो इथे पनवेलजवळ छोट्या राईडसाठी. तर दीपेंद्र दादा बोलले की इथे ना शिवकालीन विहिरी आहेत, ते आज आपण विहिरी पाहणार आहोत आणि त्याचे लोकेशन मी तुम्हाला शेअर करीन. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे लिंक मिळून जाईल. हां दादा, याची सिच्युएशन अशी काय आहे? मित्रांनी सांगितलं होतं की हे आता कसं इकडे रेसिडेन्शियल सर्व बनल्यामुळे इकडे याच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नाही आहे. ओके. त्याच्यामुळे पाहू शकता काय अवस्था झाली याची. पूर्ण धूळ खाते आणि मग ती जाळे बघा कोळ्यांची किती. म्हणजे हे नक्की आहे ना, जिथे माणसं जातात तिथे लोक खराब करतात काही गोष्टी. आपल्यालाच आपल्या धरोहरांची म्हणजे काय बोलतात त्याला रिस्पेक्ट नाही आहे. आणि तसा थोडाफार मेंटेन आहे, पण असं इकडे कोणी लक्ष द्यायला नाही. बघा वरती कारंजीसाठी लावलेलं आहे, सप्लाय तिकडून ठेवलेला होता, पण तो पण बंद आहे. हां. आपण पाहिली पहिली विहीर पलसपेजवळ, आणि इथे पलसपेमध्येच ह्याच गावामध्ये आल्यानंतर पुढे आता आपण जातोय. कुडाळ म्हणून जागा आहे, जास्त लांब नाही, 1-1.5 मिनटावरतीच आहे. तर आपण तिथे जाणार आहोत. आता तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण व्ह्यू कसं आहे. अशी नदी वाहते आणि त्याच्यावरती हा ब्रिज आहे इथे. सो आता पाणी आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता इकडे. जेव्हा पावसामध्ये काय वाटत असेल इथे, तर आपण जाऊया त्या दुसऱ्या विहिरीवरती आणि ती पाहूया. सो मित्र, ही दुसरी विहीर आहे इकडे, आणि काय कुडावे. सो तुम्हाला मी दाखवतो. आणि हे कोणाच्या तरी घराच्या शेजारी आहे, तर त्यांनीच आम्हाला दाखवलं की तुम्ही जा, इथे पुढे आहे विहीर म्हणून, तुम्ही बघा. आपण जाऊया खाली. मी आता विहिरीच्या आतमध्ये उभा आहे आणि हा त्याचा इथे द्वार आहे. तर आपण जाऊया खाली. दीपेंद्रदा आणि सौरव ऑलरेडी तिथे उभे आहेत. पाणी आटलेलं आहे, पण हां बरोबर पाणी येत आहे. म्हणजे मोटर लावले म्हणजे पाणी इथून खेचलं जात आहे बघा ते. तर तुम्ही इथे बघा, इथे एक काय होतं दिवे लावू शकतो त्याची जागा आहे इथे, खिडकी. आणि ही इथे एक आहे मागे पण आहे त्यातच दिवे लावतो. आणि इथे सुद्धा आहे त्या मेन कमानीच्या बरोबर खाली इथे एक आहे, आणि इथे दुसरी आहे या साईडला. हां दीपेंद्र, काय वाटतंय, कसं वाटतंय इथे? एकदम थंड मस्त एकदम. आणि फक्त हिला थोडं डागडुजीची गरज आहे, नंतर मस्त आहे एकदम. बघा सुंदर आहे. हां म्हणजे एकदम चांगल्या ह्याच्या अवस्थेमध्ये आहे. थोडंफार काम केलं की इकडे मस्त चमकेल. हां अगदीच. शिड्या पण बघा एकदम मस्त कंडिशन. आणि तर आत्ताचे आपले रस्ते आणि ब्रिज काय त्यांची अवस्था आहे. मित्र, ही जी विहीर आहे ना, ती बघा कशी आहे बघा सिच्युएटेड. तिकडे समोर घर आहे कोणाचं तरी, आणि मी जिथे उभा आहे ना तिथे पण त्यांच्या अंगणामध्येच उभा आहे. आणि ते दादा होते, त्यांनीच आम्हाला सांगितलं इकडे आहे म्हणून. तुम्ही जाऊन बघा बिंदास, कोण तुम्हाला काय बोलणार नाही म्हणून. कढीपत्ता घेतला, कढीपत्ता. हां का, थँक्यू दादा. अरे मस्त सुगंध येतोय. हां ॲक्च्युली ना. आणि इथे दुसरी झाडं बघा काय, हे अननस लावलं ना इथे, हे अननस आहे. आंबा. आणि हे आपले ते जास्वंद, हे मोठं जास्वंद आहे. हां, आणि तुळशी. सो आता जाऊया जागा दुसरी जिथे अजून एक विहीर आहे, तर तिथे भेटूया. सो मित्र, आम्ही आता विहीर नंबर 3 म्हणजे जागा दुसरी. सो ही आहे जागा, त्याचं नाव आहे वडवली बारव. तर हा असा रस्ता आहे इथे, आणि आम्ही इथे बाईक्स लावल्यात आणि इथे जवळच
विहीर आहे, तर तुम्हाला दाखवतो. जंगलाची ट्रेल. एकदम वाईट अवस्था आहे. त्याला एकदम तातडीने दुरुस्तीची गरज आहे. अरे देवा, हो. मित्र ही बघा इथे विहीर. हेमाडपंथी पद्धत आहे. लॉकिंग सिस्टम. हा, म्हणजे लॉकिंग सिस्टम ना. सो मित्र, या ज्या सर्व विहिरी आहेत ना, या शिवकालीन विहिरी आहेत आणि आज आम्ही तेच बघायसाठी आलेलो आहोत. खूप वाईट परिस्थितीमध्ये आहे तिथे. सो मित्र, तुम्ही बघू शकता ही विहीर आणि याची अवस्था खूप बिकट आहे. दगडी वगैरे कोसळले आहेत. झूम करून दाखवतो. तिथे खाली पाणी एकदम कमी पाणी आहे. आणि इथे विरगळ पण आहे. दाखव इकडे मागे. हा, विरगळ बोलतो बघ. बाई माणूस नॉर्मल नक्की विरगळ. हा, तुम्ही इथे बघू शकता. इथे विरगळ आहे. तुम्हाला या नक्षीचा काय अर्थ कळत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आम्हाला. खालचं पण टाक. अशी आहे हे विरगळ. आणि इथे विहीर आहे. बरं. मित्र, मी तुम्हाला असं वरून एक व्ह्यू दाखवतो. जमीन ओली दिसते. जर ह्याची माती काढली तर नक्कीच या विहिरीला पाणी लागेल. मित्र, विहीर नंबर 4 आणि जागा नंबर 3. सो आम्ही आहोत आष्टे गावात. तुम्ही ते मागे बघू शकता श्री हनुमानाचं मंदिर. हा मागे मंदिर आहे आणि बरोबर ह्याच्याच समोर याच ठिकाणी इथे आतमध्ये आहे विहीर. ते दादा या घरी राहतात ना, ते आम्हाला तिकडे घेऊन गेलेत दीपेंद्र दादाला. तर आम्ही आता तिकडे जातोय आणि तुम्हाला दाखवतो विहीर. सो ही जागा आहे, ते बंद आहे. तुम्ही ते याल तर परमिशन घेऊनच या असं मी म्हणेन. ते आहे विहीर. चला जवळ जाऊन बघूया. सो ही बघा विहीर आणि याला पाणी आहे प्रॉपर. आले होते काय कोण आले होते? शिवमुद्रा. शिवमुद्रा. ओके. शिवमुद्रा ट्रेकरचे ते. हा, त्यांनी पूर्ण म्हणजे गाळ काढला सर्व. हे बनवलेत ना. हे ते गाळ पासून बनवलं सर्व. गाळ होतं याच्यात. हा, ओके. हे काढलं नाही, माती ढिगारी दिसतोय. हा, ती झाडाला लावली त्यांनी, म्हणजे ती झाडाच्या बंधामध्ये टाकली. ही जी विहीर आहे ना, ही गावातली विहीर आहे, आष्टे गावातली. तर याचं असं आहे की आता कोणीकडे येत नाही पाणी उपसायला, म्हणजे वापर करायसाठी. याच्याकडे घरी बोरिंग आहे, सो ते लोक तसंच पाणी वापरतात. पण भर पावसामध्ये तुडुंब भरते ही विहीर. मित्र, आम्ही हे दादा आहेत आष्टे गावामध्ये. तुमचं नाव काय दादा? गिरीश पाटील. आम्ही त्यांच्याच घरी बसलेलो आहोत आणि आता ते आम्ही थोडं पाणी वगैरे इथे पियालो. थंड पण आहे इकडे, थंड काच. आणि पाणी आम्ही कशातनं पियालो माहिती आहे? पितळेचा ग्लास आहे. व्हेरी रेअर. नाही तर आपल्याला स्टीलचे, नाही तर प्लॅस्टिकचे. आणि इथे ह्या घरात ना एक तुम्हाला एक जबरदस्त एक गोष्ट दाखवतो तुम्हाला. इथे आपण घरामध्ये आहोत आणि अगदी समोर बघा हनुमंताचं मंदिर आणि देवाचे दर्शन इथून
एकदम डायरेक्ट, रोज सकाळी उठलं डायरेक्ट दर्शन. तर आपण टोटल 4 विहिरी बघितल्या आणि टोटल 3 जागा बघितल्या. सो आता आपण जाणार आहोत भातन. 4थ्या जागेवरती. काय नाव आहे? भातन भातन. भातन म्हणून जागा आहे आणि ह्या आष्टे गावातनंच ह्याच रस्त्यावरती पुढे आहे, एक 4 ते 5 मिनटावरती. आणि रस्त्यालगतच जशी ही विहीर होती ना इकडे, तशीच ती ही विहीर आहे. तर आता आपण जाऊया तिकडे आणि पाहूया शेवटची विहीर. सो मित्र, आम्ही आता आलेलो आहोत विहीर नंबर 5 आणि जागा नंबर 4. सो आम्ही आहोत आता भातनमध्ये. आष्टे गावापासून 1.9 किलोमीटर आहे. अराऊंड 4 ते 5 मिनटात आम्ही इथे आलो आणि तुम्हाला दाखवतो ही विहीर कुठे आहे. ठीक आहे. सो तुम्ही इथे बघू शकता, हा आहे इथे मेन रोड. ह्या आमच्या बाईक्स पार्क आहेत इथे. मागे जी दिसते ती आहे ॲमिटी युनिव्हर्सिटी आणि इकडे आहे ही विहीर. तर चला पाहूया ह्या विहिरीला पाणी आहे का. इथे पाय घसरू शकतो. ओके, विहीर पूर्ण ड्राय झालेली आहे, पण तुम्ही पाहू शकता इथे गाण्याने आणि सोमण्याने बिअरचे कॅन बिन इथे पाडलेले आहेत. सो हा विहीर, तिथून वाट आहे, पण ती जी वाट आहे ना तिथून, ती पूर्ण इकडे बंद झालेली आहे. सो आम्ही विरुद्ध दिशेने आम्ही इकडे आलेलो आहोत वरती. तर किती मोठी आहे बघा विहीर. जर हिला नीट सांभाळले असते तर याला पाणी नक्कीच असता. सो मित्र, ह्या विहिरीला साफ केल्यानंतर ना पाणी नक्कीच लागेल. तर तुम्हाला कोणी असे ग्रुप माहिती असतील तर त्यांना ही व्हिडिओ शेअर करा किंवा त्यांना पाठवा आणि ते इथे येऊ शकतात. तर नक्कीच या सर्व शिवकालीन विहिरींना ज्या ज्या तुम्हाला दाखवल्या त्यांचं चांगलं होऊ शकतं. सो मित्र, तुम्ही सर्व विहिरी पाहिलात. या 5 विहिरींमध्ये ज्या 2 विहिरी होत्या, म्हणजे पहिली जी जागा होती तिथे 2 नंबर विहीर होती, त्याच्यामध्ये पाणी होतं, एकदम थोडं थोडं पाणी येत होतं. ती जरा चांगल्या अवस्थेमध्ये होती. आणि जी आष्टे गावामध्ये विहीर नंबर 4, तिथे पण असेच जे गड संवर्धन करतात जे ग्रुप आहेत ते त्यांनी येऊन ती विहीर साफ केलेली आहे, म्हणून त्याच्यामध्ये पाणी खूप आहे आणि क्लीन आहे एकदम. तर जी आता तुम्ही शेवटची विहीर पाहिली इथे बारावमध्ये, विहीर नंबर 5, तर अशी तुम्हाला कोणते ग्रुप माहिती असतील त्या लोकांपर्यंत ही व्हिडिओ पोचवा किंवा त्यांना टॅग करा, जेणेकरून जर ते येऊन त्या विहिरींना जिवंत करू शकतील तर किती मस्त वाटेल. आणि प्लीज तुम्ही जर येता आणि अशा ठिकाणी कुठे जाता तर प्लॅस्टिक किंवा तुमचा कचरा आहे ना तुम्ही बॅगमधून घेऊन या. मी तुम्हाला दाखवीन माझ्या बॅगमध्ये आम्ही पाणी प्यायलो होत ना, त्या बॉटल्स पण आम्ही इकडे रिकामी ठेवलेल्या आहेत. तेव्हा हे संपले त्या बॉटल्स, अशा माझ्याकडे 3 बॉटल जमा आहेत, पण आम्ही कुठेही फेकले नाही. तर तुम्ही अशी प्रत्येकाने जर रिस्पॉन्सिबिलिटी घेतली स्वतःची आणि या सर्व अशा प्लॅस्टिकची, तर आय एम शुअर की हे आपल्या ज्या जागा आहेत, ज्या ठिकाणं आहेत त्या खूप सुंदर राहतील. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटते ते नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. मला नाही माहिती असतील तर मी दीपेंदादाला विचारेन. आणि ह्या सर्व विहिरींची ना एक लिंक आहे गुगल मॅपवरती कसं पोचायचं ती पण टाकेन. आणि आता आम्ही पलसपे फाट्यावरून आम्ही एका ठिकाणीहून HP पेट्रोल पंप आहे, तिथून आम्ही खरवस घेतली होती. ती आता खरवस तेव्हा एकदम फ्रीज्ड होती, आता ती एकदम मऊ झालेली आहे. तर थंड आहे अजून सुद्धा. तर आता आम्ही खरवस खातो आणि तुम्ही व्हिडिओ नक्की तुमच्या घर परिवाराबरोबर शेअर करा.